नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। हे असे ऍक्सिडेंट होत राहतात कारण की हा तुम्ही आता रस्ता पाहू शकता, ह्याला कोण रस्ता म्हणू शकता काय? हे 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 असे रस्ते, हे असे जर का रस्ते असतील तर असे ऍक्सिडेंट होत राहणार आहे। त्यात आणखीन हे असे जर का महापुरुष आमच्या सोबत असतील डायरेक्ट उडी मारून खाली जाऊ शकतात, त्यांचा भरोसा ठेवू शकत नाही। हे बघा आमचे हे बघा, हे आयुष गिजाम आमच्या ग्रुप मधले फोटोग्राफर 5,000 रुपये भाडा घेतो। 5,000 रुपये भाडा घेऊन जर का तुम्हाला पाहिजे असतील तर त्यांना संपर्क साधा। आणि हे इकडे दोघ जण खाली पडल फोन भावडे, हे बघा, ही आहे समृद्धी खाली होत आणि हा आहे पाण्या टाकल्या पाण्या। आणि जो पहिला महाआरती दाखवला आम्ही तुम्हाला तो आहे मंथन, कर्तव्य नाही मंथन आहे तो। तर आता आम्ही जात आहोत शेरवली मध्ये ताईला बघायला, कारण की तिला मुलगी झाली आणि बरेच दिवस ठरवत होतो की जाऊ जाऊ परवा करून आज तो दिवस उगवलाय, त्यामुळे आता जातोय। आणि भरपूर शिव्या खाऊन निघालेला ह्याच्या आजीने आज आतापर्यंत खूप शिव्या द्यायला नसेल। आणि त्याच्यात ह्याची मम्मी आगीत, त्यात आणखी माझी मम्मी आणखीन आगीत तेल ओतते। म्हणजे नशीब बघा काय काय चाललंय कार्यक्रम। आता बघूया, चला ना जाऊया। तर आता ठरलंय इथे जरा खाली जाऊन बघून येऊया, तुम्हाला बनचा व्ह्यू दाखवतो। ए फोटोग्राफर चल लवकर तू पण। खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या फोटोग्राफरचा नंबर देऊन ठेवतो, जर का तुम्हाला फोटो वगैरे काही काढायचे असतील तर तो 5,000 रुपये देऊन चांगले फोटो काढतो। तर हे बघा तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर व्ह्यू आहे। मासे आहेत काय रे याच्यामध्ये? आहेत आहेत। आता मासे जर का दिसले तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। दिसतात का रे? बेडूक मासे ते नाही बघा, इकडे आहेत, इकडे बघूया आपण। इकडे पण एक तळाव आहे, इकडे आहेत का बघूया। इकडे पण दिसत तर नाही, पण बघूया काय होतं। बेडकं दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता इथे खूप बेडक आहेत। काही झालं तरी आलाच पाहिजे। हे बघा इथे, ते बघा, ते बघा मासे दिसले ते बघा, ते तिथे जात होते, तिथून जात होते। इथे आम्ही मागे एकदा पोहायला आलो होतो, तो बघा गाडीवाला जातोय। हे बघा मासे पाहू शकता तुम्ही आता, मासे इथे आहेत। ते बघा मासे, हे काही बेडूक आहेत, पण बरेचसे असे बेडूक मासे पण आहेत आणि साधे मासे सुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता। हे बघा अरे कुठनं आलाय रे येडा? काय हा इथपर्यंत तरी होता, हा एवढा होता पाणी। तर आता तिथून बाहेर आलोय आणि आता परत ताईकडे जाण्यासाठी वाटेवरती चालतोय। ऊन लागते काय रे? थंडी लागते, तुला लागणारच नाही झालं, पूर्ण सेफ्टी झालायस तू। टोपी आणायला पाहिजे होती यार, मला पण खूप गरम होत। अरे हवा आली आता जरा बरं वाटलं, हवा आली बरं वाटलं। हे बघा यांच्या तर मान झाले रील बनवायचे। कुठचा कच्चा बदाम जुना ट्रेन। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मधलेवाडी अंधारकवर। तर आज तर मी तुम्हाला आपल्यासोबत असलेल्या मित्रांची ओळख करून देते। तर हे प्रणय टाकले, तर ते सदन कदा झोपत असतात, त्यांना नाही उठवली तर ते कधीच उठणार नाहीत, असे हे प्रणय टाकले। आणि जरी उठले तरी परत झोपण्याची त्यांच्यात क्षमता आहे। नाही मी पण बोललो। त्याच्यानंतर हे आदित्य कोळंबे, ते खाण्यासाठी नुसते धावत असतात
आणि भूताच्या आम्हाला स्टोरी एवढे गंडवायचे की तुम्हाला सांगूच नाही. हे जसं की उदाहरण मी ट्रेनमधून झाडावरचं सांगते तुम्हाला. मी एकदा ह्याला गेलेलो तर एका आंब्याच्या झाडावर कोणतरी बाई पांढरी साडी घालून बाई होती. तर ती आली आणि मला भोव केलं आणि मी घाबरलो. हे ह्यांच्या स्टोरी असतात आम्हाला गंडवण्याच्या. आणि हे मंथन कोळंबे ते मधलेवाडीत आले की जाम खोडी काढून ह्यांचे मार खाणारे हे मंथन कोळंबे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे आपले रील स्टार आमचे ग्रुपचे आमचे अध्यक्ष तर उपाध्यक्ष हॉस्टेलला आहेत आमचे उपाध्यक्ष सिद्धी कोळंबे आणि सचिव म्हणजेच कार्तिक कोळंबे सुद्धा मुंबईला आहेत. तर त्यांना आम्ही खूप मिस करतोय. खालती डिस्क्रिप्शन मध्ये काय नाही देत त्यांच्याबद्दल माहिती, कारण का ते एवढे काही खास नाही आहेत. तर हे पहिल्या आहे ना रील्स करायचा फालतूचा शौक होता छंद. तो आता जरा चांगल्या ह्याच्यामध्ये तो शौक रूपांतर होत आहे. शौकची पहिली गोष्ट, एखाद्या कामाची सुरुवात कशाने, वाईटाने नाही काय रे, निराशेनेच सुरुवात होते पहिल्यांदा आणि मग त्याचं रूपांतर कमळात होतो. कमळ नेहमी चिखलात फुलतर असते को, हे लक्षात घ्या. तर आता आयुष किसमनी खूप फेकलेली आहे मोठी मोठी. हे कठीण शब्द वापरून आपल्याला खूप गंडवलेले आहे. तर तुम्हाला सांगायचं झालंच आठवत नाही, बंद कर. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही आमची आता जुन्या मित्रांना पाहू शकता. हे आहेत मयूर. काय बाबा कसा आहेस? बरे आम्हाला अरे अरे भाई, अरे बघ रे, अरे बघ काय एवढा लागतोस. तर आता ते गेले आहेत. आपल्या टॉपिक वरती आपण पुन्हा येऊ शकतो. बोला. ओके, तर आपल्या या मे महिन्याचा प्लॅनिंग काय आहे हे आपल्या अध्यक्षाकडून जाणून घेऊया. तरी काय नाही, ह्याची त्याची मारायचे, इकडे तिकडे फिरायचं, बाकी काय. जंगलात उन्हाळगिरी करायचे, असेच दुसऱ्यांच्या घरात जाऊन चहा बी पियायचा आहे. आता दुसरं काहीच कामधंदे नाहीत आम्हाला. आणि दुसऱ्यांच्या घराकडे जाताना प्रत्येकाच्या घरातून शिव्या खायच्या आहेत. जसं की ह्याची आजी आम्हाला आता एवढ्या शिव्या घातल्या की बघायलाच नको. आणि ह्याची मम्मी तिच्या सोबत मिळून आम्हाला बडबडते बडबडत होती. आणि आमचा एक झोपाळू व्यक्ती तो घरी आहे, तो सध्या झोपलेला आहे, त्यामुळे तो इथे उपस्थित नाहीये. आणि आम्ही काय जर हे केला तर बोलते. आता शेरोलीत पोहोचत आलो. पोचली नंतर 4 वाजले. हे बघा आजोबा जातात. आजोबा हाय करा, हाय करा याच्यावर, हाय असं का हाय करा. चला आता आपण पुढे परत जाऊया. आधी कुणालाही हाय करायला सांगतो ना, ओळख ना काढत. आणि आपण तर युट्यूबवर काही टाकणार नाही. फालतूगिरी चालली. मी बोलते, तू बोलते म्हणून काय झालं. माझं चॅनल मी टाकणार. मग काय याड लागलाय मला. माझा हात एवढा दुखतोय तरी करतोय. मला काही याड लागलाय न टाकायला. बकरे बैल असतील बकऱ्यांच्या बैलांच्या गाड्या. किती मिनिटं, किती झाला? 7 मिनिटं. 7 मिनिटात की तसे वाजले 3:47. परफेक्ट 4 वाजेपर्यंत आपण पोहोचतो. 4 वाजता अर्धा तास टाइमपास करू. घसा सुकलेला आहे. तर थोड्या वेळाने परत भेटूया मित्रांनो. बाय 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 करा रे सर्वांनी. बाय गाईस. तर आताच समजल्याप्रमाणे आमचे हे बघा स्पॉन्सर बाय बेबी कोळंबे. बेबी कोळंबे काय ब्लॉग बंद. अरे मग आता मला माहिती होतं की असं होणार आहे ते. तर आता आम्ही चायनीज खायला जाणार आहे. पहिला दुकानात जाऊन तिच्या मुलीसाठी काहीतरी घेऊया. तिच्यासाठी ना, तिच्यासाठी लॉलीपॉप घेऊया. 2 बिस्किटचे पुढे बाकीचं
30 रुपयाचा खायला घेऊ त्याला. ओके डन. 2 बिस्किट पुढे घे. किती पैसे काढा. मेरे पास 50 रुपये है. मेरे पास 20 रुपये है. मी तर काहीच नाही. मी विसरलो पॉकेट. 100 रुपये है. पाण्या माझ्यावरचे भर, मी नंतर देतो तुला. आणि बाकी तर 30 रुपयाचा घेतले पेपर झाले 50 रुपये. तर आता काहीतरी तिच्यासाठी घेण्यासाठी जातो आहोत. पुढे आपण बघूया काय घ्यायचं. तर बिस्किट ठरलं घ्यायचं, बिस्किट आणि बाकी ते कुरकुरे वगैरे. 100 रुपयाची तुरतुरी घेणार आहे आम्ही. तर तुम्ही पण बघत राहा. आम्ही काय घेतो तुम्हाला पण दाखवू. नंतरला भेटू. आणि बाय. एक खास एक कोणी तिला सांगितलं नाही ना आपण येतोय ते. सरप्राईज तिला आता- सरप्राईज देणार पण आहे, आता कोणाला तिच्या दारात माहिती नाही. जाणार ना आपण. तिच्या दारात जाणार भस्कन असं असं जाऊया लपत लपत. तर आता चोरी चुपे. जेव्हा आम्ही त्या मुलीसाठी काहीतरी घेऊ आणि तिथं तेव्हा परत नावाताई भेटूया. बोलू- तर आता हे दाखव, खाऊ दाखव. आता ह्याच्यामध्ये खाऊ घेतलेला आहे आणि आता तिच्या घराकडे आम्ही reaction जात आहोत. बघायची आपल्याला. तिची आता रिॲक्शन बघूया काय होते ती. नानू. आणि ताई नको त्यात. श्वेता ताई ताई बोला ताई नको ओरडू नको. शांतपणे जाऊया. नको. मला वाटलेलं जरा काही आश्चर्याच्या भावना असतील. काहीच नाही, काहीच नाही. बघून पण न ओळखल्यासारखं केलं. बारकीला आजीने घेऊन बसले आता. तर मित्रांनो आताच ताईचा निरोप घेतला आणि आता घराकडे जायला निघालोय. जाताना कसं वाटतंय? चढ चढायची ह्याची भीती वाटते. तुझं काय आयुष मनोगत आहे चढ आपल्या येते आता चढाबद्दल? प्रॅक्टिसला काम येते. जो होगा देखा जाएगा. प्रॅक्टिसला हे बॅग चालवायची. उद्या काय करायचं आपल्याला? दंडावर जायचं. दंडावर जायचं, ते रील बनायचे. काळोखाची जागा बघा आधीचं घर. Acting करायची आहे मस्त. काळोखाची जागा म्हणजे आधीचं तुझं आणि घर. माझं घर, बाकी कुठेच नाही. तर आम्ही रील बनवणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये जो ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये रील कसे बनवतात ते आपल्याला आयुष गीतम सांगणार आहेत. रील कशी बनवतात नाही रील. कोणती बनवायची? असू देणार आहे, प्रत्येकाची नवीन नवीन हे असतात ना. अजून वर आता आहे. आकाश दाखव. आता प्रत्येकाच्या नवीन नवीन पद्धती असतात, त्यामध्ये आता आयुष्य पद्धत कशी असते आता उद्या आपण प्रत्येकानं एवढे दिवस बघितले होते. अरे आम्ही बघितले रे, पण त्याच्या मागे जी मेहनत, प्रेक्षकांना पण ती त्याच्या मागची जी मेहनत काय आहे ती आपण आता दाखवूया ना उद्या काय असते. अरे वेड्या. टाकायचे आहे ना म्हणून. युट्यूबवर टाकायचे. हा करवंद खाऊया. करवंद पिकलीच नंतर मग आजचा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत येईल आणि त्याच्यानंतर दांडावरती फिरायला जायचंय ना, त्याच्यानंतर मग दांडावरती तेव्हा फिरायला पण जाऊ. आपण तेव्हा पण भेटू. उद्या दोन्ही एका ह्याच्यामध्ये आटपून घ्यायचं. भेटू. हे बघा रे बोरं भेटतात की इथे. ती बघ ते बघ कच्ची आहेत पण खाली. एक कार्ड मी त्याला सांगितलं मला हा card. करवंद करवंद सॉरी. अवश्य कधी आहे रे? अमावस्या काय माहिती. हे जे पनूच्या इथल्या जमिनीवरचे पिकं अमावस्या आहेत, नंतर लहान पिकतात ना. पावसाळ्यात माहितीये ना ते वड पौर्णिमा ना, तेव्हा शोधायला जायची आपण. आणि कसले त्या जुन्या वाड्याच्या इथे आलू कुठं? अळू. आलूंचा नसतो ना काय असं म्हणजे पिकायला नाही. मला माहिती. अरे आणि अळू पिकतात वगैरे पावसाळ्यामध्ये एकदम पावसाळ्यात. मेच्या एंडिंग हा त्याच्यानंतर ते बुरीत टाकायचं पिकवायला ठेवायला. कच्चे वाले पुरी पण त्यांनी वाटतं तर झाड तोडली ना आता. हो तोडली ना. नाही तर तिथले होते खूप याच्या तिथे खाली पडलेले असते नुसते. गोडी बसली जातो. तर मित्रांनो थोड्या वेळाने भेटूया आता. तर ताईकडून थोड्याच वेळापूर्वी आम्ही निघालो आणि आता या ब्रिज खाली आलो, कारण की जरा फोटो वगैरे काढायचे होते. आता ठरलंय की मासे पकडायचे. बघूया आता मासे यांना भेटतायत का. हॅलो भेटतायत का रे? आधी इकडे बघायला या. वाटणार तिकडे वाटतं मासे आहेत. बघूया कुठे. हे बघ. हो तेव्हा मासे आहेत तिथे, मासे आम्हाला दाखवतो. हे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही ब्रिज खाली आलो तिकडे. ते बघा तुम्ही पाहू शकता किती मासे आहेत ते. आणि हे बेडूक मासे नाही आहेत, हे रिअल वाले मासे आहेत. मग अशी वाटतं बेडूक मासे दिसले ते बघा. तर हे बघा तुम्ही पाहू शकता की ते मासे आहेत ते. आणि आता हा
मासे पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण बघू त्याला भेटतोय काय. भेटतोय तर बघ. अरे असं नाही ना भेटणार. अरे मोठे मोठे आहेत रे. ते बघ तुझे तिकडून येतात ते होला तिथं. त्या पिशवीच्या खाली आहे. आता अरे छोटी काठी आहे रे. काय माहिती त्याला भेटतोय की नाही ते. मासे पकडण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो या माणसाने. भेटलेले 2 मासे भेटलेले. 2 मासे भेटलेले पण निसटले. त्याला चुत्या म्हणून ते निसटले. आता तो क्षण आलाय ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. म्हणजेच हा एवढा मोठा चढ. तर आता रेस लागते. तर बघूया कोण जिंकते ते. धावायचा. ओके ठीक आहे ठीक आहे. तर आता ही रेस सुरू होत आहे. सेट नाही पुढे सांगतो ना. चला त्या साईडला जरा. आणि मग गेट सेट गो. मी जिंकला. जमायला झाला. पहिला तर मीच झाला. पण मला विचारायचं आहे पाने, मला सांग पहिला जाऊन काय भेटणार आहे. कशाला दम घालवायचा कशाला. हा ह्या पांढऱ्या टी शर्ट वाल्याला विचारूया. ए पहिला जाऊन काय भेटणार आहे. अर्धा चढण पण चढलो आपण. ज्याने विषय काढलेला की रेस करायची, हा बघा हा तो चाला दमून बसलाय आता. तर कसं वाटतंय तुला सांग. मी धावलीच नाही. मी पण नाही जाऊ. आम्ही दोघी लास्ट डंबाला होतोय भाई. कशाला होतंय. डंबा दमायला बोलायचं तुला. तेच म्हणले. तर फर्स्ट पहिले आले आयुष आणि बेबी. 2 नंबरला मंथन, 3 नंबरला मी आणि आता आणि ह्यानी गु खाल्ला. आज असं ना झेडूर बघते. चिडता का मग तुला धावता नाही आला पाहिलं असून. धावायला पाहिजे. चिडला होणार नाही पण रेस खतम झाले कोण बोलला नाही. आयुष्याला काय बोलला. वरती line च नव्हती माहिती. चालत जा आणि धावत जा. कसा पण जा पण रेस पहिल्या कोण संपवलं त्याच्या. तर आता हळूहळू घराकडे जाण्याची वाट. आता सरळ मी तुम्हाला उद्या भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ते बघायला. हा हे इकडे रे हाफ तरी. रील्स कशी बनवायची ते हाय ह्याच्यात. शिकून घेऊया यांच्याकडून. तर उद्या भेटूया. पाहत राहा हाच आणि युट्यूब हसत चॅनल. ए पाहत राहा आमचा युट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे मंत्रीवाडी. जो ग्रुप नाव आहे तो नंतर सांगतो मी. ओके बाय. सर्वांनी बाय करा. बाय. काय